मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी जो मेसेज दाखवतो या ठिकाणी आपण क्लिक करू शकता। त्यानंतर आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर आपण 12 अंकी आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो आपल्याला पाहून या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, हा जो मेसेज दिलेला आहे हा आपण ऐकू पण शकता आणि त्यानंतर या गोष्टी सहमत असाल तर क्लिक करून खाली सबमिट करू शकता। त्यानंतर आपल्याला OTP येऊ शकतो आणि पुढे आपण वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। तर आपण तो आधार क्रमांक आपल्यासोबत ठेवूया आणि या ठिकाणी आपल्याला तो टाकायचा आहे। त्यानंतर पुन्हा दाखवल्याप्रमाणे या ठिकाणचा कॅप्चा आपण एंटर करायचा आहे। वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक आपण या ठिकाणी टाकणार आहोत। त्यानंतर खाली दाखवल्याप्रमाणे आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे। त्यानंतर परत एकदा या मेसेजवरती आपण क्लिक करूया। रिफ्रेश म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नवीन कॅप्चा या ठिकाणी येऊन जाईल। मित्रांनो, कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी खाली दिलेल्या मेसेजवरती आपण सबमिट करूया आणि पुढे जाऊया। त्यानंतर आपल्या आधारला रजिस्टर असणाऱ्या मोबाईलवरती आपल्याला OTP 6 अंकांचा हा OTP असणार आहे आणि कमी वेळेत आपल्याला या ठिकाणी तो टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, 6 अंकांचा OTP या ठिकाणी आपल्या टेक्स्ट मेसेजमध्ये आपण बघून टाकणार आहोत। OTP टाकल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला सबमिट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। पुढची सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे, जी या प्रोसेसची सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स आहे। यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक त्या आधारला संबंधित नाव या ठिकाणी येऊन जाईल। त्या ठिकाणी आपल्याला जात प्रवर्ग टाकायचा आहे। SC ST NT OBC किंवा ओपन असेल, काय असेल ती कॅटेगरी आपण या ठिकाणी टाकणार आहोत। त्या ठिकाणी आपण निवडू शकतो। त्यानंतर पुढचा जो मेसेज आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या मेसेजमध्ये असं म्हटलंय की आपल्या कुटुंबातील कुठलीही व्यक्ती ही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही किंवा कुठलीही पेन्शन घेत नाही, हे नसेल तर आपण होय हा ऑप्शन निवडूया। पुढच्या मेसेजमध्ये असं म्हटलंय की आपल्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे। जर असं असेल तर आपण होय म्हणूया आणि त्यानंतर खाली दिलेल्या क्लिक करून आपण पुढे सबमिट करूया। मित्रांनो, आपली EKYC या ठिकाणी सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे।